राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. देहाचं आयुष्य वाढवणे म्हणजे जगणे, इतकी सर्वसामान्य कल्पना झाली आहे. आयुष्य म्हणजे काय, हा एक प्रश्नच आहे. देह वाढतो की यमाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू असते? नक्की काय होतं? दर सेकंदाला लाखो पेशी नवीन निर्माण होऊन सुद्धा माणूस म्हातारा का होतो? आणि पेशींचं पुनरुज्जीवन कशामुळं थांबतं? आयुष्याची सुरुवात कुठून धरायची आणि कशाची धरायची? देहाची धरावी म्हटलं तर हा देह निर्मितीची प्रक्रिया कुठून आणि केव्हा सुरू झाली? त्या क्षणापासून धरावी लागेल, तो कळणं शक्य नाही. मृत्यू म्हणजे नक्की काय याचा अजून ठाम निर्णय घेतला गेलेला नाही. ब्रेन डेड म्हणजे मेंदूचं कार्य थांबलं की माणूस मेला असं समजलं जातं. परंतु मेंदूचं फार थोडं कार्य माणसाला माहीत झालेलं आहे. नवी नवी माहिती त्याबद्दल उपलब्ध होत आहे. कोमात गेलेल्या माणसाची विचारशक्ती, स्मरणशक्ती शाबूत असते, असं आता नव्या विज्ञानानं सिद्ध करून दाखवलं आहे. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे मृत्यूचा अनुभव घेऊन परमजागृत झालेल्या माणसांच्या अनुभवांवर शास्त्रीय संशोधन सुरू आहे. त्यातून खूप नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. मात्र आयुष्य म्हणजे नेमकं काय आणि ते कोणाचं आणि कशासाठी वाढवायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. देह संरक्षण म्हणजे आयुष्यातली कामगिरी आहे, त्याचा उपयोग कशासाठी करायचा हा मुद्दा पुन्हा वादाचा आहे. सर्व सोडवणी शोधा मजला ऐसे भगवंत बोलला. यात खरं तर देहप्राप्तीच्या उद्देशाचं सार आहे, मर्म आहे. पण सतत बाह्य विषयांकडे खेचल्या जाणाऱ्या इंद्रिय समूहाला, शरीराला विषयजनित सुखाची ओढ लागली असल्यानं तो ही गोष्ट विसरून गेला आणि दासबोधात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या प्रवाहात गटांगळ्या खात राहिला. एक बळाचे निवडिले जे पोहतची उगमासी गेले, उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. दासबोधामध्ये समर्थांनी हे सांगितलंय, पण प्रवाहपतित होण्यातच आनंद मानून ज्या देहाच्या अनुषंगानं ही अवस्था होते त्याचंच महत्त्व, स्तोम फार वाढतंय. देह सुखासाठी देह रक्षण करून नाना तऱ्हेची औषधं घेऊन देह टिकवणं, मग भले त्याचा उपयोग सुखासाठी होवो न होवो, हीच मुख्य गोष्ट होऊन बसली. त्यामुळे जागृती येतच नाही. देह सारखे बदलत राहतात. चैतन्याची त्यामुळे घुसमट होते. त्यातून सुटायचं म्हटलं तरी तशी इच्छा होत नाही. सुटकेलाही मन घाबरते. अशी अवस्था आहे, ती फक्त पूर्वसुकृतानंच बदलू शकते. आणि बदलल्यानंतर सद्गुरूंची कृपा आणि त्यांनी सांगितलेलं साधन नेटानं करणं या गोष्टीच खरं ज्ञान देऊ शकतात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.